Krishna Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Jaya Radha Gopinath Radhe Jaya Radha Jaya Jagannath Baladeva Subhadra Mai Jaya Sudarshana Jaya Jagannath Jaya Gauranitai Jaya Gauranitai Jaya Jaya Prabhupada हरिनाम संकीर्तन की जय जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय। आज आपण 8व्या स्कंदातून स्कंद 8वा अध्याय 18 श्लोक क्रमांक आहे 13। अध्यायाचं शीर्षक आहे वामन अवतार भगवान वामनदेव। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयामुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवतसेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। कृपया श्लोक दोहराइए। तं वटुं वामनं दृष्ट्वा मोदमाना महर्षयः कर्माणि कारयामासु पुरस्कृत्य प्रजापतिं। तं वटुं वामनं दृष्ट्वा मोदमाना महर्षयः कर्माणि कारयामासु
पुरस्कृत्य प्रजापतिं तं वटुं वामनं दृष्ट्वा मोदमाना महर्षयः कर्माणि कारयाम आसुः पुरस्कृत्य प्रजापतिं तं वटुं वामनं दृष्ट्वा मोदमाना महर्षयः कर्माणि कारयाम आसुः पुरस्कृत्य प्रजापतिं तं वटुं वामनं दृष्ट्वा मोदमाना महर्षयः कर्माणि कारयाम आसुः पुरस्कृत्य प्रजापतिं। शब्दार्थ, भाषांतर एवं तात्पर्य श्रील प्रभुपाद जी द्वारा। जय श्रील प्रभुपाद। तम उस वटुम ब्रह्मचारी को वामनम बौने दृष्ट्वा देखकर मोदमानः प्रसन्न मुद्रा में महर्षयः महर्षियों ने कर्माणि अनुष्ठानों को कारयाम आसुः संपन्न किया, पुरस्कृत्य आगे करके प्रजापति कश्यप मुनि को। जब ऋषियों ने भगवान को ब्रह्मचारी वामन के रूप में देखा तो वे निश्चय ही परम प्रसन्न हुई। अतएव प्रजापति कश्यप मुनि को आगे करके उन्होंने सारे अनुष्ठान यथा जन्म संस्कार संपन्न किए। तात्पर्य, वैदिक सभ्यता के अनुसार जब किसी ब्राह्मण परिवार में कोई संतान उत्पन्न होती है तो सर्वप्रथम जात कर्म अर्थात जन्म संस्कार संपन्न किया जाता है और उसके बाद अन्य अनुष्ठान भी क्रमशः संपन्न कर लिए जाते हैं। किंतु ब्रह्मचारी के रूप में यह वामन रूप प्रकट हुआ तो उसका उपवित संस्कार भी तुरंत ही संपन्न कर दिया गया। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोऽभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। श्रीरूपं साग्रजा वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनेति नामिने।
नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तम वटुं वामनं दृष्ट्वा मोदमाना महर्षयः कर्माणि कारयाम आसुः पुरस्कृत्य प्रजापतिम। जब ऋषियों ने भगवान को ब्रह्मचारी वामन के रूप में देखा तो वे निश्चय ही परम प्रसन्न हुए। अतएव प्रजापति कश्यप मुनि को आगे करके उन्होंने सारे अनुष्ठान यथा जन्म संस्कार संपन्न किए। तो इस अध्याय में वामन देव प्रकट होते हैं। अदिति और कश्यप मुनि की तपस्या से प्रसन्न होकर और बलि महाराज से इंद्र का जो राज्य छीना गया था उसे पुनः उनका ऐश्वर्य प्रदान करने के लिए आदित्य और कश्यप ने जो तपस्या की थी उसके परिणाम स्वरूप वामन देव उनके सामने प्रकट होते हैं। और इस श्लोक में कहा गया है कि जब ऋषियों ने भगवान को ब्रह्मचारी वामन के रूप में देखा तो वे निश्चय ही परम प्रसन्न हुए। तो भगवान का अवतार जब होता है तो सभी प्रसन्न होते हैं। और प्रजापति जो कश्यप मुनि थे उन्होंने उनके जन्म संस्कार संपन्न किए। और इसमें एक बात बताई गई है, सर्वप्रथम जात कर्म अर्थात जन्म संस्कार संपन्न किया जाता है और उसके बाद अन्य अनुष्ठान भी क्रमशः संपन्न कर लिए जाते हैं। किंतु जब ब्रह्मचारी के रूप में वामन रूप प्रकट हुआ तो उनका उपवित संस्कार भी तुरंत ही संपन्न कर दिया गया। तो जो संस्कार हमारे भारतीय संस्कृति में हम आज भी देखते हैं, कम मात्रा में क्यों न हो ये संस्कार किए जाते हैं। जन्म से लेकर जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत सर्व संस्कार अजूनही पाळले जातात किंवा पाळण्याचा आपण प्रयत्न करतो। तर भगवंतांचे जन्म आणि कर्म हे दिव्य आहेत आणि ते जोपर्यंत आपण जाणून घेत नाही तोपर्यंत आपल्याला आपले जे मुख्य समस्या आहेत, कोणकोणत्या मुख्य समस्या आहेत आपल्या, मनुष्य जीवनामध्ये आपल्या मुख्य समस्या काय आहेत? जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि आजारपण। ह्या समस्यांतून जर सुटायचं असेल तर आपल्याला भगवंत 4थ्या अध्यायामध्ये सांगतात 9व्या श्लोकामध्ये
जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन। आपल्याला माता पिता निवडता येत नाहीत, पण भगवंत स्वतंत्र आहेत आणि ते कधीही कुठल्याही रूपामध्ये प्रकट होऊ शकतात आणि कुठल्याही माता पिता निवडण्याची त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे। परंतु आपण जोपर्यंत त्यांचे जन्म आणि कर्म जाणून घेत नाही तोपर्यंत आपण आपले ज्या समस्या आहेत जन्म मृत्यूच्या त्यापासून आपण सुटू शकत नाही। हे अर्जुन, जो मेरे आविर्भाव तथा कर्मों की दिव्य प्रकृति को जानता है वह इस शरीर को छोड़ने पर इस भौतिक संसार में पुनः जन्म नहीं लेता अपितु मेरे सनातन धाम को प्राप्त होता है। तर ह्याच्यापूर्वी 6व्या आणि 7व्या श्लोकात भगवंत सांगतात की यदा यदा ही धर्मस्य, 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम। आणि त्यानंतरच्या श्लोकामध्ये फार महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतायत, परित्राणाय साधूनाम, भक्तों का उद्धार करने, विनाशाय च दुष्कृताम, दुष्टों का विनाश करने तथा धर्म की फिर से स्थापना करने के लिए मैं हर युग में प्रकट होता हूँ। तर जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते आणि साधू संतांना त्रास होतो तेव्हा भगवंत प्रकट होतात। आपल्या ह्या प्रसंगामध्ये सुद्धा बली महाराजांनी इंद्राचं जे स्वर्गलोकाचं ऐश्वर्य जे होतं ते सर्व हिरावून घेतलं होतं, ते पुन्हा प्रदान करण्यासाठी भगवंत इथे प्रकट होतात। आणि मागच्या श्लोकामध्ये सांगतात की भगवान अपने आदि रूप में आभूषण पहने तथा हाथ में आयुध धारण किए प्रकट हुए। यद्यपि उनका यह सदैव विद्यमान रहने वाला रूप भौतिक जगत में दृश्य नहीं है तो भी वे इसी रूप में प्रकट हुए। तत्पश्चात अपने माता पिता की उपस्थिति में ही उन्होंने उसी तरह ब्राह्मण वामन अर्थात ब्रह्मचारी का रूप धारण कर लिया जिस तरह कोई नट कर लेता है। तर देवकी आणि वसुदेव यांच्या समोर जेव्हा प्रकट होतात तेव्हाही चतुर्भुज रूपामध्ये पहिले आपलं रूप प्रकट करतात भगवंत, परंतु देवकी मातेच्या विनंतीनुसार ते पुन्हा बालरूप प्रकट करून त्यांना गोकुळामध्ये नेलं जातं। तर भगवंतांचे हे जन्म आणि कर्म आहेत हे आपलं भौतिक जगाचं गणित त्याला आपण लावू शकत नाही। तर ह्या मागच्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये ज्याप्रमाणे सांगतात, यहाँ पर नट हा शब्द महत्त्वपूर्ण आहे। नट हा शब्द मागच्या याच्यामध्ये येतोय श्लोकात। एक अभिनेता एक ही व्यक्ति होते हुए भी भिन्न भिन्न अभिनय करने के लिए वेश बदलता रहता है, इसी प्रकार भगवान भी लाखों रूप बदलते रहते हैं जैसा कि ब्रह्म संहिता में कहा गया है। तर जसा एक नट त्याचं प्रत्यक्ष जीवनामध्ये वेगळा पार्ट असतो आणि तो जेव्हा अभिनय करतो तेव्हा तो वेगळा व्यक्ती असतो, तसेच भगवंतसुद्धा अनेक रूपांमध्ये प्रकट होतात आणि त्यांचे जे कर्म आणि जन्माचे जे कार्य आहे ते पूर्ण करतात।
तर ह्याच्यात सांगितलं आहे की छठे श्लोक में भगवान के दिव्य धाम से उनके अवतरण की व्याख्या हो चुकी है। जो मनुष्य भगवान के आविर्भाव के सत्य को समझ लेता है, तर यात काय सांगितलेलं आहे की जन्म कर्म चमे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः जोपर्यंत आपण जाणून घेत नाही भगवंतांचं जन्माचा प्रयोजन काय आहे, हे जोपर्यंत आपण जाणून घेत नाही तोपर्यंत आपण ह्या पुनर्जन्माच्या चक्रातून सुटू शकत नाही। जो मनुष्य भगवान के आविर्भाव के सत्य को समझ लेता है वह इस भव बंधन से मुक्त हो जाता है और इस शरीर को छोड़ते ही वह तुरंत भगवान के धाम को लौट जाता है। भव बंधन से जीव की ऐसी मुक्ती सरल नहीं है। तर जन्म घेणं खूप सोपं आहे, ह्या जगात येणं अत्यंत सरळ आहे। आपण इच्छा करतो आणि आपला जन्म होतो, परंतु इथून मुक्ती प्राप्त करणे हे आपल्या हातात नाही आहे। भवबंधन से जीव की ऐसी मुक्ति सरल नहीं है। निर्विशेषवादी तथा योगीजन पर्याप्त कष्ट तथा अनेक अनेक जन्मों के बाद ही मुक्ति प्राप्त कर पाते हैं। आणि भगवद्गीतेतच सांगितल्याप्रमाणे बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते। अनेक अनेक जन्म घेतल्यानंतर जो ज्ञान प्राप्त करतो, ज्ञानवान माम प्रपद्यते, तो भगवंतांना शरण जातो। वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, आणि असा महात्मा अत्यंत दुर्लभ म्हटलेला आहे। आणि त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः। आणि करोडो मनुष्यांमधून एखादा भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतो आणि त्या करोडोमधून सुद्धा एखादाच भगवंतांना तत्वतः जाणू शकतो। तर इथे सांगितलं आहे की निर्विशेषवादी म्हणजे भगवंतांचे काही गुण नाहीत, भगवंतांचे अवयव नाहीत असं त्यांचं मत असतं। निर्विशेषवादी तथा योगीजन पर्याप्त कष्ट तथा अनेक अनेक जन्मों के बाद ही मुक्ति प्राप्त कर पाते हैं। परंतु चैतन्य महाप्रभूंनी कलियुगामध्ये बद्ध जीवांसाठी अत्यंत सरळ मार्गाने सर्वोच्च सिद्धी प्राप्त करण्याचा सरळ मार्ग आपल्याला दिला आहे। ही चैतन्य महाप्रभू आणि प्रभुपादजींची असीम कृपा, आपल्या अहेतुकी कृपा आपल्यावर आहे। आणि जर आपण या संधीचा लाभ घेतला नाही तर आपण आत्महत्या करतो आहोत। तर हे योगीजन खूप त्यांना कष्ट घ्यावे लागतात, तेव्हा ते मुक्ती प्राप्त करू शकतात। इतने पर भी उन्हें जो मुक्ति भगवान की निराकार ब्रह्मज्योति में तादात्म्य प्राप्त करने के रूप में मिलती है वह आंशिक होती है। आणि हे जे मुक्ती ते प्राप्त करतात ती अत्यंत क्षुल्लक असते। भागवतामध्ये जसं सांगितलं आहे की वदन्ति तत्तत्वविदस्तत्वं यज ज्ञानम अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते। 3 रूप सांगितलेले आहेत भगवंतांचे। जसं सूर्याचं उदाहरण देतात, सूर्यकिरण, सूर्यग्रह आणि सूर्यदेव हे 3 वेगवेगळे रूप आहेत। तसेच भगवंताची सुद्धा भगवंतांचे अंगकांती जी ब्रह्मज्योतीच्या रूपामध्ये प्रकट होते आणि त्या ब्रह्मज्योतीत विलीन होऊन योगीजन किंवा हे निर्विशेषवादी जे आहेत ते समजतात की माझी मुक्ती मला मुक्ती प्राप्त झाली, परंतु ती आंशिक रूपात असते। और इस भौतिक संसार में लौट आने का भय बना रहता है। आणि ह्या योगीजन जे मुक्ती प्राप्त करतात
त्यांना हे भय नेहमी असतं की माझं पुन्हा या भौतिक जगामध्ये पतन होऊ शकतं। किंतु भगवान के शरीर की दिव्य प्रकृति तथा उनके कार्यकलापों को समझने मात्र से, फक्त समजण्याची इच्छा जरी केली आपण, यश्चामवय श्रूयमाणायाम, श्रवण करण्याची केवळ इच्छा जरी केली, यस्यामवय श्रूयमाणायाम कृष्णे परमपुरुषे भक्तिरुत्पद्यते पुंसाम शोक मोह भयापहा। आपण शोक शोक कशाचा करतो? आपण भूतकाळामध्ये जे झालं आहे त्याच्याबद्दल शोक करतो। भय कशाचं असतं आपल्याला? भविष्याचं। आणि मोह हा वर्तमान काळाचा। तर ह्या तिन्ही गोष्टीपासून आपण मुक्त होऊ शकतो जेव्हा आपण भगवंतांच्या कथेचं श्रवण करण्याची केवळ इच्छा करतो। कुठेही असा तुम्ही केवळ इच्छा करून आपण भगवंता मुक्ती प्राप्त करू शकतो। परंतु हे योगीजन जे अनेक जन्म कष्ट करतात तरी त्यांना मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही। परंतु एका भक्ताला केवळ त्यांचे जन्म आणि कर्मांचे ज्या लीला आहेत भगवंतांच्या, जेव्हा तो श्रवण करायला लागतो तेव्हा तीच त्याच्या मुक्तीची सुरुवात असते। किंतु भगवान के शरीर की दिव्य प्रकृति तथा उनके कार्यकलापों को समझने मात्र से भक्त इस शरीर का अंत होने पर भगवत धाम को प्राप्त करता है और इस संसार में लौट आने का भय नहीं रह जाता। आणि आपलं भय आपल्याला ते भयच राहत नाही। परंतु ह्या जगाच्या पलीकडे एक शाश्वत जग आहे ह्याची माहितीच आपल्याला नाही। आणि त्याचा माहिती झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावर श्रद्धा असेल, आपली विश्वास असेल, याचाही भरोसा नाही। परंतु जेव्हा आपण श्रवण करत जेव्हा भगवंतांचे शब्दांवर श्रद्धा ठेवून श्रवण करत जातो तर आपण सरळपणे भगवंतांना आपण प्राप्त करू शकतो। ब्रह्म संहिता में यह बताया गया है कि भगवान के अनेक रूप तथा अवतार है। आणि भगवंतांचे अनेक रूप आहेत। अद्वैतम, अच्युतम, अनादिम, अनंत रूपम, अनंत रूपे भगवंत घेतात। यद्यपि भगवान के अनेक दिव्य रूप है किंतु फिर भी वे अद्वय भगवान है। परंतु ते मात्र बदलत नाहीत। भगवंतांचे अनेक रूप होऊ शकतात। आता आपण इथे आहोत पण दुसऱ्या ठिकाणी आपण राहू शकत नाही। परंतु भगवंत सर्वव्यापी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी भगवंतांचा वास आपण अनुभवू शकतो। यद्यपि भगवान के अनेक दिव्य रूप है किंतु फिर भी वे अद्वय भगवान है। इस तथ्य को विश्वासपूर्वक समझना चाहिए, श्रद्धापूर्वक। म्हणून श्रद्धेने आपल्या भक्तीची सुरुवात होते। आणि ह्या जगातही श्रद्धा असल्याशिवाय आपण काहीही कर्म करू शकत नाही। रोडवरून चालताना सुद्धा आपण श्रद्धा ठेवून चालतो की मी जिवंत राहून अमुक ठिकाणी पोहोचेन। विश्वासपूर्वक समझना चाहिए। यद्यपि यह संसारी विद्वानों तथा ज्ञान योगियों के लिए अगम्य है, जैसा कि वेदों में कहा गया है। एको देवो नित्य लीला अनुरक्तो भक्तव्यापी हृदय अंतरात्मा। एक भगवान अपने निष्काम भक्तों के साथ अनेक दिव्य रूपों में सदैव संबंधित है। तुम्हारा हृदय सदा गोविंद विश्राम। आणि भगवंत कुठे राहतात? नाहम तिष्ठामि वैकुंठे। भगवंत वैकुंठात राहत नाहीत। योगिनाम हृदयेषु वा, योगी जे तपस्या करतात
त्यांच्याही हृदयात भगवंत राहत नाहीत. नाहम तिष्ठामि वैकुंठे ना योगिनाम हृदयेषु वा यत्र गायन्ति मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारद. आता आपण हे कीर्तनच करत आहोत. भगवंतांचं गुणगान जिथं केलं जातं तिथे भगवंत प्रत्यक्ष उपस्थित होतात. आणि हे जगन्नाथजीचं रूप पण आपण पाहतो की कशाने प्रकट झालं. ते लीला आपल्याच ऐकत होते भगवंत आणि स्थिर होऊन गेले आणि तेच रूप शाश्वत जगन्नाथजीच्या रूपामध्ये प्रस्तुत केलं. इस तथ्य यद्यपि यह संसारी विद्वानों तथा एक भगवान अपने निष्काम भक्तों के साथ अनेक दिव्य रूपों में सदैव संबंधित है. इस वेद वचन की स्वयं भगवान ने गीता के इस श्लोक में पुष्टि की है. जो इस सत्य को वेद तथा भगवान के प्रमाण के आधार पर स्वीकार करता है. आणि ब्रह्मसंहितेत सुद्धा सांगितलेलं आहे आणि भगवद्गीतेत 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये सांगितले न मे विदुः सुरगणा. देवलोकसुद्धा मला समजू शकत नाहीत. न मे विदुः सुरगणा प्रभवम न महर्षया. महर्षीसुद्धा मला समजू शकत नाहीत. अहम आदिर्हि देवानाम महर्षीनाम च सर्वशः. कारण भगवंत हे ऋषीगण जे आहेत जे भगवंतांना समजण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या आधी भगवंत प्रकट झालेले असल्यामुळे देवी देवता आणि योगीसुद्धा भगवंतांना समजू शकत नाही. आणि ब्रह्मसंहितेत सुद्धा याची पुष्टी करण्यात आलेली आहे. पंथास्तु कोटिशतवत्सर संप्रगम्य. म्हणजे कोटी वत्सर जरी कोणी दिव्य तपस्या करून आणि एक उदाहरण दिलं जातं. ह्या पृथ्वीचे कण न कण आपण सायंटिस्ट लोक सांगतात की मोजू शकतो आपण, परंतु भगवंतांच्या गुणांचं वर्णन आपण करू शकत नाही. जो इस सत्य को वेद तथा भगवान के प्रमाण के आधार पर स्वीकार करता है और शुष्क चिंतन में समय नहीं गवाता वह मुक्ति की चरम सिद्धि प्राप्त करता है. आणि असं म्हटलेलं आहे की जो भगवंतांचा भक्त आहे त्याच्यासमोर भुक्ती आणि मुक्ती या दोन्ही हात जोडून त्याच्यासमोर उभे राहतात आणि काय पाहिजे ते विचारतात, परंतु भक्त त्यांनाही स्वीकार करत नाही. भुक्ती मुक्ती स्पृहा यावत रूप गोस्वामी सांगतात पिशाची हृदय वर्तते. जोपर्यंत ह्या 2 पिशाचे आपल्या हृदयात आहेत, भुक्ती आणि मुक्ती. मुक्ती म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आणि भुक्ती म्हणजे कर्मफलाची इच्छा. तर ह्या जो 2 पिशाची जोपर्यंत आपल्या हृदयात आहेत तोपर्यंत भक्ती देवी त्या हृदयात प्रकट होऊ शकत नाही. जो इस सत्य को वेद तथा भगवान के प्रमाण के आधार पर स्वीकार करता है और शुष्क चिंतन में समय नहीं गवाता वह मुक्ति की चरम सिद्धि प्राप्त करता है. इस सत्य को श्रद्धापूर्वक स्वीकार करने से मनुष्य निश्चित रूप से मुक्ति लाभ कर सकता है. इस प्रसंग में वैदिक वाक्य तत्वम असि लागू होता है. जो कोई भगवान कृष्ण को पर ब्रह्म करके जानता है या उनसे यह कहता है कि आप वही परब्रह्म श्री भगवान है, तत्वम असि. तर हे मायावादी लोक ह्या वाक्याचा अर्थ लावतात मीच तो आहे, मीच भगवंत आहे. परंतु भगवंत या ठिकाणी सांगतात की आपण जेव्हा हे म्हणतो आप वही परब्रह्म श्री भगवान है, वह निश्चित रूप से अविलंब मुक्त हो जाता है. केवळ आपण आणि रामायणमध्ये सुद्धा विभीषणच्या प्रसंगामध्ये येता सकृदेव प्रपन्नो यस तव अस्मीति च याचते.
फक्त एकदा कोणी जर म्हणेल, राम भगवान म्हणतात की जो केवळ एकदा म्हणतो, तव अस्मे, मी तुमचा आहे, अभयम सर्वदा तस्मै, अभयम, त्याला अभय, अशोक आणि अमृत प्राप्त होऊ शकतं जेव्हा एकदा आपण केवळ मी तुमचा आहे भगवंता आणि आपली सेवा करणेच माझं परम कर्तव्य आहे, हे जेव्हा म्हणतो आपण, ताबडतोब भगवंत आपल्याला स्वीकार करतात आणि मुक्ती ज्याला म्हणतो आपण, ती अविलंब अपन प्राप्त करू शकतो। फलस्वरूप उसे भगवान की दिव्य संगति की प्राप्ति निश्चित हो जाती है। दूसरे शब्दों में ऐसा श्रद्धालु भगवत भक्त सिद्धि प्राप्त करता है, इसकी पुष्टि निम्नलिखित वेद वचन से होती है। दूसरे शब्दों में श्रद्धालु भगवत भक्त सिद्धि प्राप्त करता है। म्हणून आपण श्रद्धेने सुरुवात करतो। ज्या 9 स्टेजेस सांगितलेले आहेत, श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया। श्रद्धा थोडी होते तेव्हा आपण साधू संघामध्ये जातो आणि तिथे भजन क्रिया केल्यानंतर आपले अनर्थ निवृत्ती जी आहे ती आपण करू शकतो। तर श्रद्धेने सुरुवात जर केली आपण, तर आपण सरळ भगवंतांना जी मुक्ती म्हणतो आपण, त्याला मुक्ती हित्वा, मुक्ती म्हणजे काय हेच आपल्याला माहीत नाही। मुक्ती हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती, भागवतात सांगितलं आहे की मुक्ती म्हणजे काय, माझं जे स्वरूप आहे त्यामध्ये स्थित होणे। आपण आपलं स्वरूप विसरून गेलो आहोत। गणिताची सुरुवातच रॉंग स्टेपने चालू झालेली आहे। मी शाश्वत आत्मा आहे, भगवंतांचा अंश आहे। मम एव अंश जीवलोके जीवभूत सनातन, परंतु मी स्वतःला शरीर समजून आणि भगवंतांना विसरून ह्या भौतिक जगातच सुख शोधण्याचा प्रयत्न करतो आहे। जसं एक मृग, कस्तुरी मृग, तो कस्तुरीच्या शोधामध्ये, कस्तुरीच्या गंधाच्या शोधामध्ये इकडे तिकडे भटकत असतो, पण त्याच्या हृदयातच ती कस्तुरी असते, परंतु तो फिरून फिरून दमून मरून जातो, तरी त्याला त्या सुगंधाचा शोध लागत नाही। त्याप्रमाणे आपण आनंदाचा स्रोत आपल्या हृदयात आहे, भगवंतांचा वास सर्वस्यच अहम हृदि सन्निविष्टो ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। भगवंत आपल्या हृदयामध्ये, प्रत्येक योनीमध्ये, प्रत्येक शरीरामध्ये आपल्या सोबत आहेत आणि आपलं मार्गदर्शन करत आहेत। GPS आपल्या हृदयात फिट केलेला आहे, परंतु आपण पुन्हा पुन्हा रस्ता भटकतो आणि पुन्हा पुन्हा भगवंत आपल्याला स्मरण देतात की तू माझा अंश आहेस। आणि भगवंत जास्त उत्सुक आहेत मला मुक्त करण्यासाठी, माझ्यापेक्षा जास्त भगवंत उत्सुक आहेत की हा जीवात्मा माझ्याकडे यावा, पण आपण भगवंतांकडे उन्मुख न होता ह्या भौतिक जगातच आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतो। श्री भगवान को जान लेने से तमेव विदित्वादि मृत्युमेति ना अन्यः पंथा विद्यते अयनाय। ह्या वेदवाक्यामध्ये सांगितलं आहे की श्री भगवान को जान लेने से ही मनुष्य जन्म तथा मृत्यु से मुक्ति की पूर्णावस्था प्राप्त कर सकता है। दुसरा मार्गच आपल्याकडे नाही आहे। भगवंतांचे जन्म आणि कर्म तत्वतः समजून घेणे
याशिवाय आपली मुक्ती अशक्य आहे. आणि हे वेदवाक्य आहे, श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये हे सांगितलेलं आहे. आणि करोडों वर्षांपूर्वी इसका कोई विकल्प नहीं है का अर्थ यही है कि जो श्री कृष्ण को भगवान के श्री भगवान के रूप में नहीं मानता वह अवश्य ही तमोगुणी है. आता भगवद्गीतेवर अनेक जण चर्चा करतात, परंतु भगवंत जे केंद्रबिंदू आहेत भगवद्गीतेचे त्यांना विसरून ते स्वतःला त्या ठिकाणी ठेवतात आणि भगवद्गीतेवर चर्चा करतात. परंतु या वेदवाक्यामध्ये सांगितलं आहे की जन्म आणि भगवंतांना जोपर्यंत आपण जाणून घेत नाही तत्वतः तोपर्यंत आपली सुटका अशक्य असंभव आहे. इसका कोई विकल्प नहीं है का अर्थ है कि जो श्री कृष्ण को श्री भगवान के रूप में नहीं मानता वह अवश्य ही तमोगुणी है और मधु पात्र को केवल बाहर से चाटकर या भगवद गीता की विद्वत्तापूर्ण संसारी विवेचना करके मोक्ष प्राप्त नहीं कर सकता. ऐसे शुष्क दार्शनिक भौतिक जगत में महत्वपूर्ण अभिमानी संसारी विद्वानों को भगवत भक्त की अहेतु की कृपा की प्रतीक्षा करनी पडती है. जोपर्यंत आपण एखाद्या भक्ताच्या संघामध्ये येऊन त्या भक्ती भावाने भगवंतांच्या सेवेचा अवलंब करत नाही तोपर्यंत आपण या संसारातच भटकत राहतो. आणि कधी वरच्या लोकांमध्ये कधी खालच्या लोकांमध्ये असं आपण भ्रमण करत राहतो. ऐसे शुष्क दार्शनिक संसारी विद्वानों को भगवत भक्त की अहेतुकी कृपा आणि त्या भक्ताची अहेतुकी कृपा झाली पाहिजे तो तरच आपण ह्या संसारातून मुक्त होऊ शकतो. म्हणून म्हटलं की भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः. आणि भगवंत काय मागतात, आपल्याकडून काहीही अपेक्षा, ते आत्माराम आहेत, परंतु आपल्या लाभासाठी केवळ पत्ता एक फूल, थोडंसं पाणी किंवा एक फळ, आणि ह्या गोष्टी सर्वत्र उपलब्ध आहेत. कुठल्याही परिस्थितीत कुणीही मनुष्य असो ह्या 4 गोष्टी भगवंतांना अर्पण करून भगवंतांना प्रसन्न करू शकतो. अतः मनुष्य को चाहिए कि श्रद्धा तथा ज्ञान के साथ कृष्ण भावनामृत का अनुशीलन करे और सिद्धि प्राप्त करने का यही उपाय है. तर त्याच्या पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे की का आपण हे भगवंतांचे जे जन्म आणि कर्म आहेत ते समजू शकत नाही. त्याच्या 3 अयोग्यता आहेत, त्यामुळे आपण भगवंतांना समजू शकत नाहीत. वित राग भय क्रोध मनमया मामुपाश्रितः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावम आगतः. जोपर्यंत आपण राग म्हणजे भौतिक शरीर अशी आसक्ती आणि ह्या भौतिक जगाशी आसक्ती, भय म्हणजे भगवंतांच्या स्वरूपाचं भय, आपलं आणि भगवंतांचं स्वरूप एकच आहे अशी आपण कल्पना करतो, परंतु भगवंतांचं शरीर हे सच्चित आनंद आहे आणि आपलं शरीर हे अचित निरानंदमय आहे. तरीही तर ह्या भयामुळे आपण भगवंतांना शरण जाण्यासाठी घाबरतो. भय होतं आपल्याला की भगवंतांना प्राप्त करून सुद्धा मला हेच अशाच प्रकारचं शरीर मिळणार असेल तर मी कशाला शरण जाऊ भगवंतांच्या. तर हे 3 ज्या गोष्टी आहेत, राग भय आणि क्रोध. क्रोध कशाचा होतो, आपल्याला अनेक मतं आपण ऐकतो, वेगवेगळी मते ऐकतो आणि कुठलंही मत
आपण स्वीकारा एक प्रामाणिक मत आपल्याला मिळत नसल्यामुळे आपण सर्वच मतांना धिक्कार करतो आणि त्यांच्यावर क्रोध करतो. आणि ह्या 3 गोष्टींमुळे मग आपण भगवंतांना तर ह्या 4थ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकात सांगतात भगवंत, आसक्ति भय तथा क्रोध से मुक्त होकर मुझ में पूर्णतया तन्मय होकर और मेरी शरण में आकर बहुत से व्यक्ति भूतकाल में मेरे ज्ञान से पवित्र हो चुके हैं. इस प्रकार से उन सबों ने मेरे प्रति दिव्य प्रेम को प्राप्त किया है. तर जन्मकर्म समजून घ्यायचे असतील आपल्याला तर ह्या 3 गोष्टींपासून आपली सुटका झाली पाहिजे, तरच आपण भगवंतांचे दिव्य जन्म आणि कर्म समजू शकतो. आणि प्रभुपादजींनी अत्यंत सरळ भाषेमध्ये आपल्या प्रत्येक ग्रंथांतून भगवंतांना कसं प्राप्त करायचं आहे, मुक्ती काय आहे आणि ती कशी प्राप्त करू शकतो, ह्या सर्वांचं वर्णन प्रभुपादजींच्या अहेतुकी कृपेने आपल्याला उपलब्ध आहे. आणि ह्या ज्ञानाचा वापर करून आपण अभिष्ट सिद्धी जी आहे ती आपण प्राप्त करू शकतो. तर ह्या क्लासेसचाही उद्देश तोच आहे की पुन्हा पुन्हा त्याच चर्चा करतो, परंतु प्रत्येक दिवशी आपण नवीन भगवंतांचे स्वरूप आपल्यासमोर प्रकट होतं. नित्य नवायमान भगवंत नित्य नवीन आहेत, अद्वैत आहेत, अच्युत आहेत, अनादी आहेत, अनंत रूप आहेत. तर यासाठी प्रभुपादजींनी आपल्याला भक्तसंग दिलेला आहे. आणि मॉर्निंग प्रोग्राममध्ये आपण सर्व ज्या ह्या 9 स्टेजेस आहेत, श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या मॉर्निंग प्रोग्राम अटेंड करून इस्कॉनच्या कुठल्याही मंदिरामध्ये कुठेही असो आपण त्या आपण प्राप्त करू शकतो अत्यंत सरळ मार्गाने आणि अत्यंत अल्प वेळामध्ये. नाहीतर करोडो जन्मांचे आपले संस्कार आहेत, ते निघण्यासाठी करोडो जन्म आपल्याला घ्यावे लागतील. परंतु ह्या कृष्ण भावनामृत जो संघ आहे, प्रभुपादजींनी जे आपल्याला अनुपम भेट दिली आहे, त्याचा जर उपयोग करून घेतला तर आपण अत्यंत सरळ मार्गाने सर्वोच्च सिद्धी प्राप्त करू शकतो. तर इथे थांबूया आपण. हरे कृष्णा. धन्यवाद.